बाप्पासाठी घरात रोज काही ना काही पदार्थ बनत असतात। बाप्पाच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थांची रेलचेल असते। शेफ यशोधनने बाप्पाच्या नैवेद्यासाठी काय पदार्थ केलाय पाहूयात। नमस्कार, नैवेद्य स्पेशल मध्ये मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपल्या सोबत आहे शेफ यशोधन देशमुख। तुमचं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। आपण बघतोय गणेशोत्सवानिमित्त रोज काही ना काही गोडधोड पदार्थ सगळ्यांच्याच घरी बनता आहेत। आपणही खूप छान छान रेसिपी दाखवतो आहोत। आज तुम्ही काय नवीन स्पेशल करणार आहात? एवढं गोडधोड होतंय, एखादा पदार्थ थोडासा तिखटी करूया आपण। ओके, नक्की। आता अळू वड्या आपल्याकडे सगळ्यांकडे होतात। अळू वड्या होतात, अळूची पातळ भाजी केली जाते। पण ह्या वड्यांच्या पानाचीच पुरचुंड्या करून आपण एक भाजी बनवूया। अच्छा, म्हणजे जी कोकणामध्ये बनते ती अळूच्या गाठींची भाजी। येस, करेक्ट, येस, बरोबर। म्हणजे ती तर डिलिशियस, कारण कोकणामध्ये त्याशिवाय नैवेद्य बाप्पाचा पूर्ण होत नाही खरं तर। नक्कीच। चला तर मग सुरू करूया। अगदीच, तयारी करूया। आपलं साहित्य रेडी आहे, कुठून सुरुवात करणार? येस, सर्वप्रथम ज्या पद्धतीने आपण अळूवडी बनवतो त्याच्यासाठी आपण एक स्टफिंग बनवतो। बेसनचं एक स्टफिंग बनवतो। त्याच पद्धतीचं स्टफिंग आपण बनवणार आहोत। फक्त हे स्टफिंग आपण थोडंसं लाईट करणार आहोत। ओके, कारण अळूवडी करत असताना आपल्याला एक लेअर पाहिजे असते आत, जाड लेअर। इथे आपल्याला तेवढी जाड लेअर नकोय। तर सुरुवात करूया आपण। सर्वप्रथम आपण बेसन घेऊया। इथे जवळपास एक अर्धी ते पाऊण वाटी बेसन घेतोय आपण। त्याच्यामध्ये थोडासा हा चिंचेचा कोळ घालतोय मी। ओके, त्याचबरोबर आपण थोडासा गूळ घालणार आहोत। अतिशय छोटासा खडा, थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यानंतर आपल्या मसाला पेटीमध्ये सर्वप्रथम थोडंसं लाल तिखट, अर्धा चमचा लाल तिखट, त्याच्यानंतर थोडीशी धणा जिरा पावडर, हलकीशी काळी मिरची पूड घालणार आहे मी, चवीपुरतं मीठ आणि त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण आपण एकजीव करणार आहोत। आणि ह्याच्यात गरजेनुसार आपण पाणी घालणार आहोत। एक बॅटर तयार करायला सर्वप्रथम हे छान मिक्स करून घेऊया। आणि आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत। बघू शकतेस हे सुंदर बॅटर आता तयार झालेलं आहे। या कन्सिस्टन्सीला आपण बॅटर तयार, म्हणजे फार पातळ पण नाही आणि फार जाड पण नाहीये। आणि अळूचे पानं तू बघू शकतेस, याच्या आपण शिरा ज्या आहेत ती काढलेली आहे आणि याच्या बाजूच्या शिरा ज्या आहेत त्या स्वच्छ केलेल्या आहेत। सो आता पुरचुंडी करण्यासाठी हे पान तयार आहे। सर्वप्रथम अळूचं पान। आता ही पुरचुंडी घेताना जनरली काय असतं, अळूची वडी करताना आपण उलट्या बाजूने घेतो, बरोबर। पण इथे आपल्याला रोल करायचंय, म्हणून आपण या पुढच्या बाजूचा वापर करणार आहे। सो अशा पद्धतीने एक चमचा बॅटर घेऊन याचा एक पातळ थर द्यायचा आहे आपल्याला। फक्त म्हणजे अळूवडी सारखं जाड नाही लावायचंय, फक्त पातळ लावायचंय। ही पुरचुंडी जशी आहे जशी राहावी। आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये ज्या भाजीचा जो फ्लेवर तयार करणार आहोत किंवा ज्याला आपण म्हणतो बेस तयार करणार आहोत, त्याच्यामध्ये हे अळूवडीचे सगळे फ्लेवर्स म्हणजे अळूच्या पानाचे ओरिजिनल फ्लेवर्स पूर्ण उतरले पाहिजेत। आणि त्याच्यासाठी खूप जाड जर आपण थर लावला तर एक तर आपली पुरचुंडी खूप जास्त कडक होईल आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ती शिजवू तेवढी खायला मजा येणार नाही, बरोबर। कारण ते मग पीठ सारखं बनतं। आता तू बघू शकतेस अतिशय पातळ थर लावलाय। याला आपण आता अशा पद्धतीने रोल करायचंय। हा खरं तर ट्विस्ट आहे, कारण कोकणात ना जनरली नुसत्या अळूच्या पानांची फक्त पुरचुंडी केली जाते। पानं तोडतात आणि त्याच्या गाठी करतात। हे बघ, ही फिगर ऑफ 8 ज्याला म्हणतो आपण, ते आपण लॉक केली, अशा पद्धतीने गाठ तयार झाली, बरोबर। अशाच पद्धतीने आता आपण बाकीच्या गाठी पण तयार करून घेऊया। येस, तर आपल्या गाठी तयार आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतायत। पुढची प्रोसेस, चला तर मग झटपट याची एक फोडणी करूया। त्यात पण एक ट्विस्ट आहे, काय तो बघूया आता। ओके, पण सुरुवात करूया सर्वप्रथम आपले स्टार इन्ग्रेडियंट बरोबर, ते म्हणजे गोवर्धन घी। यात आपण घालतोय गोवर्धन तूप, जे गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी गोवर्धन तूप आणा आणि यंदाचा गणेशोत्सव अधिक मंगलमय करा। तूप थोडंसं गरम झालं, साधारणपणे एक पाव चमचा जिरा घेणार आहोत,
त्याचबरोबर पाव चमचा आपण मोहरी घालणार आहोत आणि आपला लाडका कढीपत्ता. छान जिरं मोहरी आता तडतडलंय. याच्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण याच्यात हिरव्या मिरच्या घालणार आहोत. थोडंसं तिखट झणझणीत असेल तर जास्त मजा येईल. आता ही झाली खमंग फोडणी. आणि आता त्याच्या गाठी तयार केलेल्या आहेत आपण. या आता याच्यामध्ये आपण प्लेस करणार आहोत. हे साधारण आता किती वेळ शिजवायचं? आता आपण काय करणार आहोत, फुल फ्लेमवरती एक 2 मिनिटं छान या गाठी अशाच खालनं खरपूस होऊ देणार आहोत. ओके. फक्त आपल्याला खालनं खरपूस करायचे आहेत. अच्छा. बरोबर. आता एकदा आपण चेक करूया. आता तू बघू शकतेस खालच्या बाजूनी खरपूस होत आहेत ते. आता या स्टेजला आता आपण याच्यात हा चिंचेचा कोळ घालणार आहे. हा चिंचेचा कोळ आपण कुठलेही बाकी फ्लेवर घालायच्या आधी का घालतोय माहिती आहे का तुला? एक तर चिंचेमुळे अळूच्या पानाचा जो ज्याला आपण म्हणतो खाजरी पानं असतात तो इफेक्ट पूर्णपणे निघून जातो. आणि दुसरं, चिंच जी कॅरेमेलाइज होईल त्याच्याने त्याला एक छान क्रस्ट तयार होईल. सो आपण एक लेअर बाय लेअर फ्लेवर्स याच्यामध्ये देतोय. बरोबर. त्याच कॅरेमेलायझेशनला हेल्प करण्यासाठी आपण थोडासा गूळ घालणार आहोत. हे सगळे फ्लेवर नंतर एकत्र येतील. थोडंसं लाल तिखट, अगदी थोडंसं, कारण आपण हिरवी मिरची घातली ऑलरेडी. त्याचबरोबर याच्यात थोडासा मी किचन किंग मसाला घालतोय. हलकं मीठ, कारण मीठ ऑलरेडी आपण याच्यात घातलेलं आहे, पण बाकी सगळे फ्लेवर्स एकत्र येण्यासाठी थोडीशी मीठ आणि थोडीशी काळी मिरी. हे ऑलरेडी आपण थोडं थोडं घातलेलं आहे त्यामुळे आता अंदाजानुसार घालायचं. येस. आणि त्याच्यातच आपण क्रीम घालणार. दिसायलाच इतकं सुंदर दिसतंय. आणि आता गॅस मंद करणार आहोत. थोडीशी कोथिंबीर वरनं. आणि आता एक 5 ते 8 मिनिटं किंवा 9 ते 10 मिनिटं आपण छान याच्यावरती झाकण ठेवून ते आता शिजवून घेणार आहोत. ओके. 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. चेक करूया आता आपण. मस्त अरोमा सुटलाय. आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये थोडंसं खवणलेलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर. गॅस थोडासा मोठा करायचा आहे. एक 2 मिनिटं सगळे फ्लेवर एकत्र येऊ द्यायचे आहेत आणि गरमागरम मस्तपैकी सर्व करायचे. डन. अशा पद्धतीने अळू गाठी किंवा अळूची पुरचुंडी एका नवीन अवतारात. अगदीच खूप सुंदर अशी रेसिपी तुम्ही बनवली आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि गणेशोत्सवासाठी गोवर्धन कडून तुम्हाला एक छानशी भेट. धन्यवाद. तुमचाही गणेशोत्सव मंगलमय होईल. थँक्यू. आता वेळ झालीये सोसायटी कडकदस चहा घेण्याची. चहा सोबत घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी. बाप्पा मोरया.